नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मित्राच्या बायकोला पटवून ठेवले तिच्याशी शरीर संबंध, कामक्रीडा करत असतानाचा व्हिडिओ काढून करत होता तिला ब्लॅकमेल, नवऱ्याच्या मदतीने व बायकोने केले त्यास ठार। ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील मोहोळ जिल्ह्यातील सौरा या गावात हकीम सिंग वय वर्ष 40 हा राहतो। त्याच्या घरी बायको मुले सारे काही व्यवस्थित होते, पण हकीम सिंगच्या मनात वासनेचा किडा वळवळत होता। त्याच गावामध्ये अजुद्दी आणि त्याची पत्नी सोमा रायकवार हे दोघे राहत होते। अजुद्दी व हकीम सिंग हे दोघे मिळून शेतजमीन घेऊन शेतीचे कामे करायचे। अजुद्दी व हकीम सिंग हे दोघे मित्र होते। ते दोघे मिळून इतरांची शेती कसण्यासाठी घेत होते। अजुद्दी हा मासे खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेला तरी त्याची बायको सोमा ही शेतात हकीमसोबत काम करत असायची। अजुद्दी हा व्यवसायानिमित्त जास्तच बाहेर राहू लागला, तर सोमा ही शेतात जाऊन हकीमसोबत शेतातील कामे करायची। वास्तविक हकीम एकटा शेतात काम करत असे, त्याप्रमाणे सोमा ही एकटी शेतात काम करीत होती। कामाची भागीदारी बरोबर होती। याशिवाय अजुद्दी जो काम करे ते जास्तीचेच होते। हकीमची नजर त्याचा मित्र अजुद्दी याची बायको सोमा हिच्यावर फिरू लागली। घरातील कामाची आवरावर करून सोमा ही शेतात येई तेव्हा हकीम आधीच शेतात हजर असे। दोघेही कामानिमित्त एकमेकांशी बोलत, मिळून मिसळून काम करत। हे करता करता त्या दोघांतील सहवास वाढत गेला। सोमाचा नवरा कामासाठी बाहेर गेल्यावर घरात सोमाला एकटीला करमत नसे, म्हणून ती शेतात गेलेले बरे म्हणून ती रोज न चुकता शेतात जात असे। शेतात काही काम नसले तरी ते दोघे शेतात येत आणि गप्पा मारत बसत। बोलता बोलता हकीम सिंगने सोमाशी चांगलीच जवळीक वाढवली होती। सोमा ही हकीमजवळ जात होती। आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत याचे तिलासुद्धा भान राहिले नव्हते। त्यामुळे सोमाला काहीही पाहिजे असल्यास ती हकीमला सांगत असे। तोही तिच्या तोंडून पडेल ते तिला लगेच आणून देत असे। सोमा ही त्याला तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू लागली, त्याच्यासाठी जेवण नेऊ लागली। दोघातील संबंध दिवसेंदिवस घट्ट होत गेले। तिच्या शरीराला स्पर्श करणे नेहमीचेच झाले होते। शेतातील घरात त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा तिने लाजून त्याच्याकडे पाहिले। त्याने तिचा अंदाज घेतला होता, ती आपल्या जाळ्यात सापडली आहे हे पाहून त्याने हा डाव खेळला होता। त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढले। त्याने तिला मिठी तावळून धरले आणि तिचे चुंबन घेण्यास सुरुवात केली। तसा तिचाही संयम सुटला। तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली। लाज सोडून तिने आपले शरीर हकीम सिंगच्या स्वाधीन केले। हकीम सिंगने याने सोमा हिला पूर्ण विवस्त्र केले। तिचे नग्न शरीर पाहून तो पिसाळला। तिच्या शरीराशी तो खेळू लागला। तशी त्याची वासना भडकली। त्याने तिला बेडवर पाडले आणि तिच्या शरीराचा पूर्ण कब्जा घेतला। काही वेळातच तोही विवस्त्र होत त्याच्या तगड्या देहाखाली तिचा मुलायम देह रगडून निघत होता। वासनेला उधाण आले होते। दोघेही विवाहित होते, शरीरसुखाचा अनुभव असणारे होते। त्यांना या अनैतिक संबंधात विलक्षण असे सुख मिळाले होते। त्यानंतर त्यांचा हा खेळ नेहमीचाच होऊन बसला होता। हकीम हा रोज तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला। तिलाही त्यात गोडी वाटत होती, पण रोजच त्याच्याकडून सुरू असलेली बळजबरी तिला त्रासदायक वाटू लागली। ती रोजच थकून जात होती। नवऱ्याला ती टाळू लागली होती। हकीम सिंगला असे वाटले की सोमा ही आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी त्याने एक शक्कल लढवली। शेतातील खोलीत ते ज्या ठिकाणी शरीर संबंध करत असत तेथेच त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू करून ठेवला। त्या मोबाईलचा कॅमेरा
स्पष्टपणे त्या कामक्रीडेचे चित्रीकरण होईल या पद्धतीने तो तिला नग्न करून कामक्रीडा करू लागला. हा सगळा खेळ कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होत होता. हा व्हिडिओ त्याने सोमाला दाखवला. आपला नग्न व्हिडिओ पाहून तसेच हकीमसोबतच्या कामक्रीडा पाहून ती आरबळली. हे कशाला केलंय असे त्याला चिडून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की मला तू कायमची पाहिजे आहेस. तू मला सोडून जायचा विचारही करू नकोस, नाहीतर तुझा हा व्हिडिओ मी सगळ्या गावाला दाखवीन. याद रख. हकीमचे हे बोलणे ऐकून सोमाला घामच फुटला. तिला काहीच सुचत नव्हते. ती मनातून घाबरून गेली होती. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. अखेर तिने धाडस करून आपल्या नवऱ्याला सगळं काही सांगण्याचं ठरवलं. तिने आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन हकीमने माझ्यासोबत माझ्या मजबुरीचा फायदा कसा घेतला याची सर्व माहिती तिने आपल्या नवऱ्याला दिली. आपल्या बायकोवर जबरदस्ती करणाऱ्या हकीमला अद्दल घडवायचीच या मतावर तो ठाम होता. त्याच्या साथीला त्याची पत्नी ही सोबत होती. अखेरीस त्या दोघा पती पत्नीने हकीमचा कायमचा आवाज बंद करण्याचा निर्णय घेतला. हकीम हा शेतात झोपण्यासाठी जात असे. अजुद्दी हा कामामुळे घरीच थांबत असे. हकीम हा रोज रात्री शेतात झोपण्यासाठी जात असे. त्यावेळेस त्याचा काटा काढायचा असे या दोघांनी ठरवले. 25 फेब्रुवारी रोजी रात्री हकीम झोपण्यासाठी शेतावर गेला. हे सोमा आणि तिच्या पतीलाही कळाले होते. सोमा आणि अजुद्दी हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन बाहेर पडले होते. वाटेत कोणी भेटले तर ते त्यांना सांगत की आम्ही शेताकडे चाललो आहोत. हे शेतात पोचले तेव्हा खाटेवर हकीमसिंग झोपला होता. त्याला गाढ झोप लागली होती. दबक्या पावलांनी सोमा आणि अजुद्दी हे त्याच्याजवळ गेले आणि दोघांनीही कुऱ्हाडीने त्याच्यावर सपासप वार केले आणि त्याला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेला होता. हकीमसिंग ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर ते तडक आपल्या घरी निघून आले. आता कोणालाच काही कळणार नाही असे त्यांना वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हकीमसिंग घरी आला नाही म्हणून त्याची पत्नी त्याला बोलवण्यासाठी शेतात आली. तिला आपल्या पतीचा रक्तभांबाळ अवस्थेत मृतदेह दिसला. तसा तिने एकच आक्रोश सुरू केला. पाहता पाहता तेथे लोकांची गर्दी जमली. कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर हकीमचे कोणाशी काही वैर आहे का याची माहिती घेण्यात आली. घटनास्थळी काहीही पुरावा सापडतो का याचा कसून शोध घेतला गेला, पण हाती काहीच लागले नाही. पोलीस अधीक्षक खोलात जाऊन तपास करू लागले. गावात गोपनीय तपासही सुरू होता. पोलिसांचे खबरेही कामाला लागले होते. पोलिसांच्या कानावर सोमा आणि हकीमसिंग यांच्यातील अनैतिक संबंधाची कुजबूज त्यांच्यापर्यंत पोहोचली. पोलिसांनी सोमावर लक्ष केंद्रित केले तेव्हा सोमाचा पती अजुद्दी हा हकीमचा मित्र होता. दोघांनी मिळून शेती कसण्यासाठी घेतली होती. पण हकीमचा खून होऊनही तो मात्र साधी खबर विचारण्यासाठीही आला नव्हता. एकतर त्याच्या बायकोशी हकीमचे संबंध असल्याचे बोलले होते. घटना घडल्यापासून अजुद्दी हा लांब लांब राहत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या चौकशीत तो जास्त काळ टिकाव धरू शकला नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच त्याची पत्नी सोमा ही साथीदार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या बायकोलाही अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे
पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.